हाय फ्रेंड्स, मी पूनम तुमचं स्वागत करते माझ्या क्युटी बाय श्री या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात सगळे? मस्त आहात ना? राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही आणि राग आल्यावर खरी ताकद लागते ते शांत बसायला। लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून। मला त्याच्यात मस्तही वाटत होतं आणि वॉकरमध्ये बसून त्याची रीलही काढायची होती, त्यामुळं असा एन्जॉय चाललेला। माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला जर आयुष्यात सुखी राहायचं असेल तर एकच लक्षात ठेवा, न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका। कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही आणि जर आपण तोच विचार करत आपणच अस्वस्थ होतो। फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे लसणाच्या पातीचा वापर करून झणझणीत असा कोल्हापुरी खरडा ठेचा। त्यासाठी घेतलेली आहे शेतातली हिरवीगार ताजी मिरची, कोथिंबीर आणि लसणाची पात। मिरची लांबडी होते त्यामुळे तिला मध्ये कट करून घेतली, म्हणजेच मोडून घेतली आणि तव्यावरती प्रथम मिरची भाजायला टाकली। सुरुवातीला तेल ओतायचे नाही, मिरची बऱ्यापैकी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचे आणि नंतर भाजायचे। सुरुवातीला जर तेल टाकले तर ती भाजताना तडतड उडते व व्यवस्थित भाजत नाही, त्यामुळे जरा मध्यम भाजून झाल्यानंतर त्याच्यावरती तेल टाकायचे। त्यानंतर टाकायचं त्यामध्ये जिरं आणि जिरं छानपैकी त्याच्यात भाजून घ्यायचं। जिरं टाकून झाल्यानंतर भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये लसणाची पात बारीक चिरून घेऊन नंतर त्याच्यामध्ये पातही थोडीशी ती लसणाची मिक्स करून भाजून घ्यायची। त्याच्यामुळे फ्लेवरही छान येतो आणि खरड्याला टेस्टही छान येते। नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। तसेच तुम्ही याला खरडा म्हणता की ठेचा म्हणता तेही सांगा आणि मीठ नंतर बऱ्यापैकी भाजून झाल्यानंतरच त्याच्यामध्ये मीठ मिक्स करा। मिठाने ही मिरची फास्ट भाजते आणि तेलाने ही मिरची फास्ट भाजून घेते। त्यानंतर कोथिंबीर टाका, कोथिंबीरीने खरड्याला टेस्ट मस्तच येते। तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये शेंगदाणेही तुम्ही टाकू शकता आणि नंतर गरम तव्यावरतीच अशा प्रकारे ती मिरची बारीक करून घ्या। खरडा थोड्या प्रमाणात असेल तर तुम्ही असं करू शकता आणि याला ऑप्शन म्हणजे तुम्ही मिक्सरमधूनही एक 2-3 सेकंद जर फिरवून घेतलं तर खरडा लगेच रेडी होतो। खरडा तर मस्त झणझणीत झालेला, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला। प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।